जय महाराष्ट्र. मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिव्यांगांसाठी एक महत्त्वाची योजना समजली जाते ते म्हणजे स्वावलंबी होण्यासाठी त्यांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरते वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन व्हेकल ही योजना एक अतिशय महत्त्वाची योजना आहे दिव्यांगांच्या विकासात. हिचं महत्त्व असाधारण आहे. त्यामुळेच या योजनेची आता नव्याने नोंदणी ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झालेली आहे. त्याबद्दलच या योजनेबद्दल मी अर्ज कसं करायचं, फिरते वाहन हरित ऊर्जेवर फिरते वाहन या योजनेसाठी अर्ज कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच तुम्हाला सांगू इच्छितो, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 22 हे समोर तुम्ही रेड लाईनमध्ये एक मेसेज फिरतोय त्याच्यामध्ये बघू शकता. ऑनलाईन नोंदणी दिनांक 22 जानेवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही वेबसाईट सुरू असणार आहे फॉर्म भरण्यासाठी. त्यामध्येच तुम्ही बघू शकता या योजनेसाठी अर्ज कसं करायचं अगदी मोबाईलवरून 2 मिनिटांमध्ये हे मी सांगणार आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल, पण समोर जे दिसत आहे register.mesfdc.co.in या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर सर्वात प्रथम फॉर्म भरण्यासाठी मुख्य पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, UID क्रमांक, ईमेल ID टाकून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप सांगणार आहे. एकूण 7 स्टेपमध्ये हे तुम्हाला फॉर्म कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे ईमेल ID वगैरे व्हेरीफाय केल्यानंतर पुढची स्टेप तुमच्या समोर येईल मित्रांनो. ते म्हणजे वैयक्तिक माहिती. त्याच्यामध्ये लाभार्थ्याचे पहिले नाव जिथं ऑप्शन आहे तिथं तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे पहिलं. त्यानंतर वडिलांचं नाव खाली आहे, वडिलांचं नाव भरून घ्यायचं आहे आणि खाली आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे खाली बघायला गेलं तर खालच्या कॉलममध्ये आईचे पहिले नाव तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे. त्यासोबतच जसं डॉक्युमेंटवरती नाव आहे त्याच्यामध्ये काहीही बदल न करता, कुठलीही चूक न करता तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे. जर येत नसेल तर ज्याला ऑनलाईन कामाची माहिती आहे त्याच्याकडनं सुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता. त्यासोबतच आईचे पहिले नाव टाकल्यानंतर आईच्या पतीचे नाव म्हणजेच वडिलांचे नाव खाली टाकायचं आहे आणि आईचे आडनाव म्हणजेच तुमचं आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्याबरोबरच तुमची जन्मतारीख इथं टाकायची जी आधार कार्ड प्रमाणे आहे त्याचप्रमाणे शक्यतो फॉर्म भरा. इथं टाकल्यानंतर जन्मतारीख खाली बघू शकता तुमचं वय ऑटोमॅटिकली दिसून जाईल इथं. आणि पुढेच आहे त्याच्या पुढे लिंग निवडायचं, पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर इतर यापैकी ऑप्शन निवडा. सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो रक्तगट निवडायचं तुम्हाला कुठला आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा असतो ते कुठल्याही योजनेसाठी ते म्हणजे प्रवर्ग किंवा जात. त्यामध्ये तुमचं गट कुठल्या जातीमध्ये तुम्ही मोडता किंवा सहभागी होता. सर्वसाधारण निधन, OBC किंवा SC ST, तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क याच्यापैकी जो योग्य आहे पर्याय तुमच्यासाठी तो निवडा. त्यानंतर जात प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं इथं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे इथं अपलोड केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे हे ऑनलाईन अर्ज करताना मोबाईलवरून कुठले लागणार आहेत अपलोड करायला तुमच्या जवळ असलेच पाहिजे. त्याच्यापैकी बघू शकता तुमचा फोटो असणं गरजेचं आहे. त्याची साईज सुद्धा पुढे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. फोटो तुम्हाला आहे ना 15 KB ते 100 KB मध्ये हे करायचं आहे, अपलोड करायचं आहे. आणि ते बिन फॉर्मॅट तुम्हाला बघू शकता JPG जे नॉर्मल फॉर्मॅट आहे तुम्ही बघू शकता. प्रत्येकाला सेमच फॉर्मॅट असणार आहे. अर्जदाराची सही सुद्धा डिजिटल लागणार आहे. जातीचा दाखला महत्वाचा आहे, तो सुद्धा तुम्ही फाईल साईज पुढे बघू शकता किती आहे, फॉर्मॅट सुद्धा आहे. अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल लागणार आहे. निवासी पुरावा म्हणजे ऍड्रेस प्रूफ लागणार आहे. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणतो आपण, तो सुद्धा लागणार आहे. UDID कार्ड लागणार आहे. कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत हे. आणि बँक पासबुकचे पहिले पान आणि आयडेंटिटी तुमची प्रूफ म्हणजेच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागेल. त्यास एवढे डॉक्युमेंट असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. बघू शकता वाहनाचा प्रकार तुम्हाला निवडायचा. इथं तुम्हाला ऑप्शन असतील वेगवेगळे, तुम्ही कशासाठी हा खरेदी करणार आहात त्याच्यापैकी. आता मला E-कार्ड फॉर कार्गो माल वाहतुकीसाठी लागणार आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन निवडलेला आहे. वैवाहिक स्थिती निवडायची, विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित याच्यापैकी जो व्हॅलिड आहे तो निवडायचा तुमच्यासाठी. विवाहित असल्यास तुम्हाला पतीचं नाव लिहायला लागणार आहे इथं.
किंवा पत्नीचे नाव आणि लाभार्थ्याच्या पालकाचे, जर तुमचे आईवडील पालक असतील तर तुम्हाला इथं पालकाचे सुद्धा नाव किंवा सहाय्य, तुम्हाला ज्यांच्याकडून सहायता भेटते त्यांचं नाव टाकायचं इथं आणि लाभार्थ्यांच्या पालकांचा किंवा सहाय्यकाचा इथं नंबर, तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यासोबतच लाभार्थ्यासोबतचे नाते तुम्हाला टाकायचं आहे इथं. तर अशा प्रकारे म्हणजे तुमच्यासोबत ज्या पालकाची माहिती लिहितात त्यांचं आणि तुमचं नातं काय तर तुम्हाला टाकायचं आहे. शैक्षणिक तपशील तुम्हाला सुद्धा इथं द्यायचं आहे, कंपल्सरी आहे. आणि परत तुम्हाला पुढच्या पेजवरती जर मागे जायचं असेल तर मागील पेजवरती क्लिक करा. पुढे जायचं असेल तर फॉर्म ओके भरलेला असेल तर पुढे या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अर्ज, आता पुढचे थर्ड स्टेप असणार आहे ते म्हणजे तुमच्या ॲड्रेस बद्दल. इथं तुम्हाला सध्याचा राहायचा पत्ता व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा, जे डॉक्युमेंट प्रमाणे पिनकोड व्यवस्थितरित्या भरा. त्याप्रमाणे खाली आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, होय करणं गरजेचं आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट देणं आता इथं कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे इथं अधिवास प्रमाणपत्र त्याच फॉर्मॅटमध्ये आणि त्याच साईजमध्ये जे आता मी सांगितलेले त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. सोबतच तुम्ही बघू शकता राज्य तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य टाकायचं आहे. विभाग, कुठल्या विभागातनं तुम्ही फॉर्म भरत आहात किंवा कुठल्या विभागामार्फत तुम्हाला योजनेसाठी गरज आहे तर तुम्हाला भरून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. पुढे जिल्हा, तालुका, गाव निवडायचा विभागांतर्गत. आणि आता ते सध्याचा पत्ता सांगितला होता, इथं कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता जर एक असेल तर इथं होय करा, जर वेगळा असेल तर इथं तुम्ही परत आहे ती माहिती नाही जर केले तर तुम्हाला परत इथं कायमचा पत्ता तुम्हाला टाकून घ्यावा लागेल. अशाच प्रकारे पत्ता पुरावा तुम्ही बघू शकता. आधार कार्ड चालेल, आधार कार्ड अपलोड करू शकता, नसेल तरी राशन कार्ड देता येतं, वोटर ID सुद्धा चालते. अशा प्रकारे बँक पासबुक सुद्धा चालणार आहे. आणि पत्ता पुरावा टाकल्यानंतर त्याचीच इमेज, जे निवडणार आहात त्याचीच इमेज इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप बघू शकता. चौथा जे महत्वाचे स्टेज आहे, तर इथं बघू शकता दिव्यांगांची माहिती. आता तुम्हाला दिव्यांगांचा प्रकार वगैरे कुठला आहे तो निवडून घ्यायचा आहे. जसं की दिव्यांग प्रमाणपत्रावर संपूर्ण माहिती असे असते, त्याच्यानुसारच तुम्हाला भरून घ्यायचं आहे. इथं दिव्यांगाची माहिती भरायची व्यवस्थितरित्या, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, त्यासोबतच खाली UDID क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. कायमचा UDID क्रमांक जर नसेल तर तात्पुरता UDID सुद्धा तुम्ही निवडू शकता. आणि दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सर्टिफिकेटवर जे टक्केवारी ते सेम टाकून घ्यायचे. प्रकार तुम्हाला सर्टिफिकेटवरती दिसेल त्याप्रमाणे प्रकार निवडा. अस्थिव्यंग, अंध, कर्णबधिर अशापैकी कुठला आहे तो निवडा. जन्मताच दिव्यांगत्व आहे किंवा नाही असेल तर हो करा, नसेल तर नाही करू शकता. आणि दिव्यांगत्वाचे क्षेत्र म्हणजे कुठल्या शरीराच्या कुठल्या अवयवावरती आहे तिथं तुम्ही भरून पुढे या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर पुढचे 5वी स्टेज आहे सर्वात महत्वाची, ते म्हणजे रोजगाराची सद्यस्थिती. इथं तुम्ही तुमच्या रोजगाराच्या ज्या स्थितीप्रमाणे तुम्ही भरू शकता. सोपे आहे, काहीच नाही, एवढा अवघड नाही फॉर्म. रोजगाराची स्थिती, नोकरीला असाल तर हो करा, नसेल तर बेरोजगार असाल तर बेरोजगारवरती क्लिक करायचं आहे. कर्मचारी असाल सरकारी तर होय करा, नाही तर नसेल तर नाही करा. दारिद्र्य रेषेबद्दल माहिती आहे इथं. लागू APL म्हणजे अबोव दारिद्र्य रेषेवरील कुटुंबात असाल तर APL टाका. दारिद्र्य रेषेखालील असाल तर BPL वरती क्लिक करा. अंत्योदय अंतर्गत लाभ घेत असाल तर अंत्योदयवर क्लिक करा. राशन कार्डवर तुम्हाला ही माहिती दिसून जाईल. त्यासोबतच लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न आता 10,000 खाली असेल तर ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. याच्यापैकी ज्याच्यात आहे वार्षिक उत्पन्न त्याच्यात क्लिक करा. आणि पुढे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर 6वी स्टेप असते ते म्हणजे बँकेची. इथं बघू शकता आधार कार्ड, ओळख आणि बँक तपशील. त्याच्यामध्ये ओळख प्रमाणपत्रामध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड निवडू शकता, वोटर ID सुद्धा निवडू शकता. आधार कार्ड निवडलेलं मी, त्यामुळं ओळख प्रमाणपत्र अपलोड करताना सुद्धा तुम्हाला इथं फाईल जे वर निवडलेले त्याचेच इमेज अपलोड करायचं आहे खाली. आणि त्याचसोबत ओळखपत्र क्रमांक सुद्धा टाकायचा आहे खाली तुम्हाला, जो अपलोड केलेला आहे तो. त्यानंतर तुम्हाला आता बँकेचा तपशील व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. बँक खातेदाराचे नाव टाकायचं आहे, स्पेलिंग वगैरे चुकीची टाकायला नको. खाते क्रमांक टाकून घ्या म्हणजे अकाउंट नंबर, बँकेचे नाव टाकायचं कुठली आहे, IFSC कोड, हे बँक पासबुकवर सर्व माहिती असते तुमच्या, तिथं बघूनच टाकायचं तुम्हाला. त्यासोबतच शाखेचे नाव टाकायचं आहे, शाखा कोड टाकायचा आहे. कृपया बँक पासबुकचे पहिले पान अपलोड करा. इथं तुम्हाला बँकेचा जो
पहिला जिथं अकाउंट नंबर वगैरे लिहिलेला असतो तो पेज अपलोड करायचा आहे आणि फाईल सुद्धा इथं तुम्हाला व्यवस्थितरित्या अपलोड करून घ्यायची आहे पहिल्या पानाची. त्यानंतर आपण कोणता व्यवसाय करायला आवडेल भविष्यामध्ये हे जर वाहन भेटलं तर तिथं इथं तुम्हाला आत्ता टाकून घ्यायचा ऑप्शन बघू शकता. वाहतूक व्यवसाय करायचा असेल, खाद्यपदार्थ विक्री करायचा, भाजीपाला वगैरे विक्री करायचा असेल तर एक नंबरचा ऑप्शन आहे. स्वतःचा व्यवसाय काही निवडायचा असेल तर इंडिपेंडंट बिझनेस याच्यावरती क्लिक करू शकता. किरकोळ व्यापार करायचा असेल तर 3 नंबरचा ऑप्शन आहे. ऑदर तुम्हाला जर अजून ठरवलेलं नसेल तर ऑदरवरती सुद्धा क्लिक करू शकता. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करणं कंपल्सरी येतात. इथे तुम्हाला सांगितलेले मी आत्ता कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत. इथं त्यासोबतच अर्जदाराची डिजिटल सही सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे, साईज सांगितलेली आहे. त्याचबरोबर घोषणापत्र बघू शकता. घोषणापत्र आहे, शेवटचे स्टेप आहे 7वी स्टेप. घोषणापत्र इथं तुमचं नाव टाकायचं आहे. त्यासोबतच मुलगा कुणाचा आहे त्यांचं नाव, वडिलांचं नाव, त्यासोबत तुमचं नाव, त्याचसोबत जात वगैरे हे घोषणापत्र सर्व इथं तुम्ही लिहिलेलंच असणार आहे संपूर्ण माहितीपैकी. अटी व शर्ती इथं फक्त तुम्हाला अटी व शर्ती मान्य आहेत का या इथं ब्ल्यू टिक राईट करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येईल रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर. तो OTP व्यवस्थितरित्या इथं भरून घ्या. OTP पाठवा. OTP आल्यानंतर इथं जमा करायचं आहे. तुमची फॉर्मची कन्फर्मेशन मेसेज तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये भेटून जाईल. अशा प्रकारे तुमचा नोंदणी फॉर्म सबमिट झालेला असणार आहे. अगदी सोपी आहे. तुम्हाला असं मेसेज सुद्धा येईल सबमिट झाल्यानंतर साईटवरती आपला नोंदणीविषयक आवश्यक माहिती ईमेल आणि SMS द्वारे आपणास पाठवण्यात येईल असा मेसेज सुद्धा येईल आणि वरती तुम्ही खाली तुमचा अर्ज क्रमांक आणि मोबाईल नंबर दिसून जाईल. नोंदणी यशस्वी झाली आहे असा मेसेज सुद्धा तुम्हाला दिसून जाईल. अशा प्रकारे अगदी सोपा फॉर्म आहे. तुम्हाला डेमो फॉर्म भरायचं कसं हे सांगितलेलं आहे अगदी, आणि कागदपत्रे तेवढं व्यवस्थितरित्या मी सांगितलेले आहेत ते व्यवस्थितरित्या तयार करून ठेवा. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.